संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात हार्ट अटॅक. नमस्कार. राज्यात खळबळ उडवणाऱ्या संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. तुरुंगात असताना अचानक त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वाल्मिक कराड याला अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर तुरुंग प्रशासनाची एकच धुमाकूळ उडाली. घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांची टीम तातडीने तुरुंगात दाखल झाली. प्राथमिक तपासणीनंतर हृदयाशी संबंधित त्रास असल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे. काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवाल समोर आलेला नाही, त्यामुळे हार्ट अटॅकची माहिती अधिकृतरित्या स्पष्ट झालेली नाही. तरीही या घटनेमुळे राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान वाल्मिक कराड हा संतोष देशमुख प्रकरणामुळे आधीपासूनच चर्चेत आहे. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यात आता तुरुंगातील प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर काही जणांनी सहानुभूती व्यक्त केली आहे, तर काहींनी तुरुंग प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. योग्य उपचार मिळत आहेत का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.